मोजका हरामखोर 4-2 जण मीटिंग लावतात आणि मीटिंग लावून समाजात सगळा संभ्रम निर्माण करतात। यांनी हे इथं येऊन आपला प्रोटोकॉल ठरल्याप्रमाणे यांनी वागायला पाहिजे होतं, हे तसे वागले नाही। एकमेकांचे नावं घेऊन बोलायचं नाही हे ठरलं होतं, मग ठरल्यानंतरही यांनी नावं घ्यायचं काय कारण? याच्यामुळे एक दुसऱ्याला न पटणारे लोक एकमेकाशी भांडले। आम्ही जी बैठक ऐकली त्यामध्ये 2 नावं समोर आले। जेव्हा इकडून लोक मारत होते ते म्हणत होते चंद्रकांत खैरेंची सुपारी घेतली आणि काही लोक विनोद पाटलाचं समर्थन करत होते। एकमेकांना माहित असणाऱ्या लोकांनी असं केलं असेल, असं काहीही नव्हतं। समाज म्हणून आलेले एकत्र हे लोक होते। आम्ही मेसेज बघून काकडे पाटलांनी टाकलेले मेसेजमुळे आम्ही सगळे एकत्र आलो होतो, परंतु प्रोटोकॉल असा ठरला होता की बाबा हो आपण ज्यावेळेस बोलत असताना कोणी कोणाचं नाव घ्यायचं नाही, परंतु या लोकांनी कोणाचं ऐकलं नाही। न ऐकल्या कारणाने एकमेकांमध्ये राडा झाला। बरोबर, हा प्रकार व्हायला नको होता, हा निंदनीय आहे, परंतु आता त्याला काही करू शकत नाही। आम्ही एकत्रच आहोत, आमचा एकच समाज आहे। आम्हाला वाटतं मनोज जरंगेंच्या निकोप भूमिकेला तडा गेला आज। नाही मनोज दादांच्या पाठीशी आम्ही सर्वजण बैठकीत नाही मनोज दादांनी असं कधीही सांगितलेलं नाहीये की आपल्यामध्ये आपसापसामध्ये भांडणं करा। होत आहेत ना भांडणं, आता मग त्यांच्या भूमिकेला त्यांचं जे हा झालेला प्रकार हा निंदनीय आहे। आम्ही याचं सांत्वन कसं आहे याचं सांत्वन करत नाही। महाराष्ट्राने बघितला, मराठा समाजाची आम्ही समाज म्हणून माफी मागतो। आमच्या झालेला प्रकार आहे, महाराष्ट्राने याचं कुठेही वाईट वाटून घेऊ नये। आम्ही परत एकत्र येऊ आणि परत एकत्र येऊन मीटिंग लावू। आम्ही दादा म्हणतील तसंच करू। मनोज दादाच्या पाठीशीच आहोत आम्ही। यांनी सर्वांना विश्वासात घेतलं पाहिजे। स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांचा छावा म्हणून 2002 पासून मी स्वतः काम करतो या शहरामध्ये। स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलाच्या नेतृत्वात मी काम केलेलं आहे। मी आजही अण्णासाहेबांचा जिल्हा प्रमुख आहे। तुम्ही आम्हाला न बोलवता कसं काय मीटिंग घेऊ शकता? 4 लोक येता मीटिंग लावता, 2 लोक बोलवता। तुमच्या मनाची तुमच्या बापाची मक्तेदारी आहे, समाज तुमच्या बापाचा एकट्याचा। हा मनोज दादांनी तुम्हाला असं सांगितलं की 4 लोक या, आम्ही दादाच्या पाठीचे आहोत, दादांसोबत कायम उभे राहतो आम्ही खंबीरपणे। मनोज दादा जे सांगतील तीच पूर्व दिशा समाजाची असेल। आणि आज परत आम्ही सर्व जुने सहकारी मिळून, माझे सहकारी सुनील भाऊ कोटकर छावामध्ये आम्ही सोबत काम केलंय, माझे किशोर पाटील असतील, आम्ही बाळू अवताडे असतील, आम्ही सगळे सोबत काम केलंय। आम्ही परत मीटिंग एकत्र आणून एकत्र मीटिंग लावू। समाजाची मीटिंग काय असते या 4-2 लोकांना आम्ही दाखवून देऊ। बरोबर, याच्यापेक्षा मोठी मीटिंग आम्ही परत आयोजित सर्व समाज हा एकत्रच आहे आणि एकत्रच राहणार आहे। सुंदर मीटिंग आयोजित समाजाला चांगला मेसेज देऊ आम्ही। झालेल्या गोष्टीचं समर्थन कोणी पण करू शकत नाहीये, ते निंदनीय आहे। पण काही जण या परंतु आमच्या झालेला वाद आहे, याला बाहेरच्या वाट्यावर न्यायला नकोय। आणि जे कोणी चव्हाट्यावर नेतील समाजातले लोक समजून घ्यायचं की ते समाजाच्या विरोधातले लोक असतील। ही मीटिंग 4 भिंतीच्या आतली आणि हा विषय 4 भिंतीच्या आतच ठेवावा। छत्रपती शिवाजी महाराज की जय।